गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे। तो म्हणे छंदे मी काढतोय ती स्वर काढ। तो म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना। पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया। दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज। कर्ज गद अपार पंढरपुरा यात्रा पहा चालले। पाहुणी ओरडा धन्यास म्हणते आमाक्षुदा लागल। सांगे जो सकळा लोटा निजमळा गरजोनिया विठ्ठला। त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी गत। ओम नमो ज्ञानेश्वरा। सुखा अंत पार नाही लेखा।
बळ खाली पेटी बळ कृष्ण नंद घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह इंद्रेश्वर भगवंताच्या आशीर्वादाने परंपरेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि पर्वकाळ महाशिवरात्रीचा 29 पर्वकाळ आहेत. 12 शुद्ध एकादशी, 12 बद्ध एकादशी, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, उत्तमा उत्तमी महाशिवरात्री आणि या पर्व काळाच्या याच्यावर चालू असलेला भगवान शंकराच्या दरबारामधला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थ मंडळी मौजे इंदापूर या परिसरातील सर्वच भाविक भक्त, उत्कृष्ट गायक वृंद सागर महाराज आहेत. सागर म्हणजे समुद्रच बरं का, दुसरे राम महाराज. राम महाराज म्हणजे सगळे देवच आहेत. तसेच गावातील भजनी मंडळ आणि चौकड दिसाव कुठं कुठं दिसतंय हे महाराष्ट्रात का जगात. काय भाग्य आहे आपलं. हो वैभव कुलकर्णी नाही का. हो तसेच उत्कृष्ट मृदंगवाद थोडंच नाही महाराज. त्यांच्याबरोबर गावातले उत्कृष्ट मृदंगवादक, काय पेटी मास्तर, काय नाही का. गावातील ग्रामस्थ मंडळी काय उपस्थित आमचे पुतणी विजयकांत महाराज बोधले आहेत. ही लहान मंडळे आहे, गावातील सर्व भजनी मंडळ आहे. उपस्थित आई बहिणी वडील लारी मंडळी ज्यांच्याबद्दल मला स्वाभिमान आहे अशा तरुण बांधवाचा अधिक भरणा गर्दी दर्दी शिस्त आणि शांतता यामुळे या कार्यक्रम लाभलेले भव्य आणि दिव्यता. या निमित्ताने आज गावकऱ्याच्या प्रेमास्तव ही कालेच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली आहे आणि या संबंधाने कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्ती संप्रदायामध्ये कलास्थानी शोभणारे संत श्रीमंत जे सदेह वैकुंठाला गेले असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या गावचे गुरु वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्रजी बोधले महाराज ज्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला स्वतः भगवान शंकर वन रूपाने यावन असते सावडावे असा ज्यांचा अधिकार रामचंद्र बोधले महाराज आबा यांच्या आशीर्वादाने आणि यांच्याच प्रेरणेतून पूर्वी कधी आमची जन्माच्या आधी चालू झालेला अखंड हरिनाम सोहळा आणि काल्याची कीर्तन माझ्यासारख्या बारक्या माणसाकडे आली आहे. या संबंधाने इंद्रेश्वर भगवंताच्या आशीर्वादाने तुमच्या माता पित्यांच्या भजनी मंडळाच्या गायक वादकाच्या सहकार्याने काल्याच्या कीर्तनाची सेवा नियोजित वेळेच्या आपल्याला पूर्ण करा. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबराच्या काल्याच्या प्रकरणात किंवा बाळ क्रीडा प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराय कृष्ण परमात्मा अरे गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळातल्या लोकांना किती 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 सुख झालं. अरे याचं यथार्थ वर्णन करतात. विठाला हाच अभंग सेवेसाठी निवडला. याचं कारण आहे वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्रजी बोधले महाराज नेहमीचा अभंग राहायचा. आषाढी पौर्णिमेला डिक्सळला कुठंही त्यांचा पेटीट अभंग त्यांचा सूर राहायचा गोकुळीच्या सुखा. आम्ही लहानपणी गोट्या खेळत खेळत आबांचा कानावर आवाज ऐकू यायचा गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही ले. आणि म्हणून तुमच्या आणि माझे गुरु असणारे रामचंद्रजी भोदले महाराज उर्फ आबा होय, यांनी हा अभंग सोडवायचा. आपल्याला तेवढा येणार नाही. उंट बुडायला आणि शिळी म्हणते उतारा. अगं चल शिपुर्डे परत. उंट बुडायला आणि तुझं काय शिपूट हलवायला. आबा पुढं आपण शिळी इतके सुद्धा तेवढा विचार नाही, तेवढं ज्ञान नाही. पण हे गुरुच्या मुखातून निघालेले शब्द आपल्याला परत आपल्या कानावर पडावेत, याने मला अनुसरून हा अभंग सेवेसाठी निवडला. आणि का घेतला अभंग? आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. 4 महिन्याच्या चातुर्मासाची समाप्ती असो, 1 महिन्याच्या अधिक मासाची समाप्ती असो, 8 दिवसाचा 7 दिवसाचा सप्ताह असो बाबा, 1 दिवसाचा 1 कार्यक्रम असे ना, अरे त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानेच होत असते. काला झाला म्हणजे सप्ताह संपलं, वेगळं जाहीर करावा लागत नाही. काला हा सप्ताहाचा पूर्णविराम नव्हे. काला या शब्दातच अर्थ आहे. काला काला झाल्याबरोबर परगावची लोक जेवलं की लवकर लवकर हाला. का आज काला झाला आमच्यासारखा बुवा जर इंदापूरमध्ये उद्या दिसला तर गावकरी मंडळ म्हणजे काला काल झाला आता काला नाही का. मग काला झाल्याबरोबर परगावची लोक लवकर हाला. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे दादानो, त्याही पेक्षा परमार्थामध्ये काल्याला प्राधान्य आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की बंधन आलं. महाराज काल्याचं कीर्तन करायलाच बंधन. 7 दिवस काही सांगत सोडावं का? 2 गोष्टी सोडून द्यायच्या 7ही कीर्तनकाराने. एक, राजकारणाचा शब्द नारदाच्या गादीवर उभा ठाकून कधी बोलायचा नाही, पाप आहे. आणि प्रपंचातल्या गप्पा कधी मारायच्या. राजकारण का सांगू नये. अरे 2 रुपयाच्या 5 रुपयाच्या पेपरद्वारा 6च्या आत सकाळी वाचाय मिळते. लोकांचा वेस्ट टाइम करण्याची गरज नाही म्हणून राजकारण सांगू नये. प्रपंचातल्या गप्पा का मारू नये कीर्तनकारण. पुढं बसलेली मंडळी बुवापेक्षा ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध असतात. बुवापेक्षा प्रपंचातलं जास्त ऐकणाऱ्याला कळतं. आणि तुमच्या पुढं जर प्रपंचातल्या गप्पा हाणल्या तर कसं होईल? थापटाकीचा पकवा कसं होईल सांगू? शेतकरी भाषेत भर पावसात मोड धरल्यासारखं. मग 7 दिवस काय सांगावयाचं बंधन आहे बा. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. म्हटलं की समचरण दृष्टी, भक्ती पर, ज्ञान पर, वैराग्य पर, अद्वैत पर, उपदेश पर. आणि काल्याचं आदलं कीर्तन म्हटलं की हिची दान देगा. पण ही महाशिवरात्री निमित्तानं असल्यामुळे महाराजांनी रात्री मग महादेवाचं वर्णन करणारा कोणता अभंग घेतला होता? स्वर्ग जाय अशी साळुंखा. किती पिंडीचं वर्णन आहे. समुद्रापारी तपन. काय वर्णन सुंदर महाराजांनी केलं असेल.
नाहीतर इतर सप्ताहात मागणी ते एक तुझं प्रती आहे मागणी पर आपण घेऊन सोडावं लागतो. झालं 7 दिवसाचं. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तन करायला बंधन आहे. कुणाचं बी असू द्या. गेले सातारकर है दिंडोरीकर कोणाचं बी कीर्तन असू द्या हो. विषय ठरलेला विषयाच्या बाजूला निघून जमत नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं की विषय ठरलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी हे चरित्र ते उच्चारावे कोणकोणत्या अभंगावर नाही का सेवा करावी सांगून गेलो. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे आचारावे नाही उच्चारावे. शब्दाकडे लक्ष द्या. आचरण वेगळं आणि उच्चारण वेगळं. हो आचरण करायचं असेल तर श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं करा. कारण हर राम कथा हर समस्या का जवाब आहे. याची आज समाजाला नितांत गरज आहे. राम राज्य माणुसकीचं राज्य याची गरज आहे. म्हणजे जगात 2 गोष्टीला महत्व आहे नाही का. एक आहे धर्म, दुसरा आहे जात. धर्म कशाला म्हणायचो? समाजाची तुकडी 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 करतो त्याला धर्म म्हटल्या जात नाही. अरे समाज जोडायचं काम करतात त्यांना धर्म म्हटल्या जात. मनुष्य ही जात आहे. माणुसकी हा धर्म आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. पण सध्याच्या काळात धर्म सांभाळलाय जनावरांनी आणि हलवायला तुम्ही माणसं का. तुम्ही आज कधी पेपरला वाटलं गाव आता वाघ चौकड सुटलेत 8 कोय बी लागलेत. पण असं कधी पेपरला आलं काय एखाद्या वाघानं रागात आला धापाच वाघाचा मुडदा पाडला नाही बाबा. त्याला जात कळते वाघाला. रागात आलेला वाघ आपल्या जात व्हायला कधी फाडून खात नाही नाही का. रागात आलेला माणूस 5-10 माणसाचा मुडदा पाडल्याशिवाय राहत नाही. माणुसकीच्या दृष्टीनं माणसाचा दर्जा इतका खाली किती चोऱ्या माणसं करतात आणि ही कुत्रे पकडतात. विठाला थोडक्यात आपल्याला आचरण आणि उच्चारण. आचरण करायचं असेल तर श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं करा. का रामकथा हर समस्या का जवाब आहे. संसारात तापलेल्या माणसाला शांत करण्याचं एकमेव साधन रामकथा आहे. एखाद्या माऊलीच्या मनाविरुद्ध घटना घडू द्या. ती विचार करते घरातल्या सगळ्याला बाहेर जाऊ देते. असलं अपमानित जीवन जगण्यापेक्षा रॉकेल ओतून पेटवून मेलेलं बरं. बाहेर सगळ्यांना जाऊ देते. आतून कडी लावून घेते. 5 लिटरचा जवळ डबा रॉकेलचा घेते. काळी पेटी घेते. 1 मिनिटात आता अंगावर ओतून घेऊन पेटवून घेणार. तुलसीदास स्वामी त्या मावशी जवळ येतात. ओ रॉकेल ओतून घेणाऱ्या मावशी 2 मिनिट थांबा.
रामायण ग्रंथ उघडा, रामायणामध्ये राम प्रभूचा वनवास काढा, वनवासातील सीतामाई काढा. कोण आहे हो सीतामाई? अरे जनक राजाची मुलगी, दशरथ राजाची सोने, ब्रह्मांड नायकाची पत्नी, जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा विद्येचा मालक आणि मालक ब्रह्मांडाचा मालक, जनकाच्या मुलीला, दशरथ राजाच्या सुनेला, ब्रह्मांड नायकाच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. पण दुःख कुणापुढे सांग? अरे तिला पतिव्रता म्हणा. थोडा त्रास झाला की 5 लिटरचा जवळ येतो. तुलसीदास स्वामी म्हणतात, हे मावशी सीतामाई इतकं दुःख आहे का तुझ्या जीवनात? 14 वर्ष ऐकल्याबरोबर रॉकेलचा डब्बा, काडी पेटी दूर जाते. संसारात तापलेल्या मानवी जीवाला शांत करण्याचं एकमेव साधन रामकथा म्हणून आचरण त्याचे. आणि राम राज्य यायचं असेल, बडबड करू नका, राम राज्य यायचं असेल एकांगी विचार होत नाही महाराज. एकांगी विचार. पती गावाला निघाले, ऐका ना मावशी हो, तुमच्याच फायद्यास बोलतोय. पती गावाला निघाले हो, घरातून आवाज येतो, मालक कुठं चालले? कुठं नाही. सांगा ना कुठं चालले? मी ताईला मुलगा पाहायला. मग एक करा ना. काय? बिगर आईचा मुलगा बघा. कळतं का नाही कीर्तन? कसला बघा? त्या मुलाला आई नसावी म्हणजे माझ्या ताईला नाही ना घातला, ताईला सासू नसावी. तुझं कसं आहे मावशी? नाही मी जिवंत असावी ना. मग येणाऱ्या सुनबाईला का वाटू नये माझी देखील सासू इंदूपूरच्या काल या दिवशी संध्याकाळी मिळालेली असावी. कसं वाटते? काय होऊ लागले? माणुसकी संपली. म्हणून एक लक्षात ठेवा, रामराज्य यायचं असेल प्रत्येक सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी पोटची कन्या. प्रत्येक सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी जन्म दिलेली आहे. सज्जनो, एवढा जर बदल समाजामध्ये झाला काय होईल? ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी मुलगी आहे, त्या दिवसापासून या भारत देशातील महाराष्ट्रातील एकही सून रॉकेल ओतून पेटवून मरणार. ज्या दिवशी सुनेला वाटेल सासू नाही माझी आई, त्या दिवसापासून एकही वृद्ध स्त्री वृद्धाश्रमात जाणार नाही. अरे या भारत देशामध्ये राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही. आचरण राम प्रभूच्या चरित्राचं याच्यामुळं करायचं. चला, 4 बहिणी एकदम नांदायला निघाल्या. मांडवी, सुतकीर्ती, उर्मिला आणि जानकी. प्रत्येकीनं नांदायला एकदम निघाले. बरोबर सुनैल्या मातेच्या दर्शनाला प्रत्येकीला आशीर्वाद दिला. जानकी ज्यावेळेस आईच्या पायावर मस्तक ठेवते, रडून सांगितलं आहे, पुत्री पवित्र की कुल दो जानकी. जा रही ससुराल 2 कुळाचा उद्धार केला. पण जानकी, जीवन में कभी कभी कड़वे घूट भी पिना पडते आहे. दुःख होणारच आहे. सासरी गेल्यानंतर दुःख झालं ना बाळ, ऐका ना, रस्त्याला कधी रडत बसायचं नाही. दरवाजा बंद करके अंदर रो ले जाना, समाज के सामने कभी रोना नाही. सासरी गेल्यानंतर मुलीनं कसं वागलं पाहिजे याचं सुद्धा उत्तर रामकथेत निघाले ना. 4 बहीण. आईनं काय आशीर्वाद देवा? ए आय मुलगी जर पहिल्यांदा नांदाय निघाली तर काय आशीर्वाद दिला पाहिजे? ऐका ना, रामायणामध्ये हो जानकीला काय आशीर्वाद दिला? सास ससुर गुरु सेवा करियो. कुणाकुणाची? सासू सासऱ्याची गुरुची सेवा विसरू नको. आताची आई तसं नाही. मुलगी पहिल्यांदा नांदून आली, ए काय आई 40 लोकांचं कुटुंब आहे, काय म्हणतेस? एवढ्याला भाकरी भाजायला तुला मी त्या घरात दिली नाही.
म्हणतेच काय आई तुला भारूड माहिती का भारूड आता परत गेल्यावर एकच कर काय तुम्हाला सांगते वेगळं तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा पहा तुझ्या बुवा लावा वेगळं काढ ते कसं ऐकतील त्यांच्या आईच्या ताब्यात बघ प्रयत्न करून जमलं तर लय हांडीची आत्म्यासाठी नाही चित्तासाठी नाथ महाराजांनी म्हणो माझ्या चित्तात इंद्रेश्वराचे पाय म्हणजे मी त्याचा बघतोय चित्त नीट राहू द्या विठाला चला आपण कुठवर आलतो काय 4 तास बी कीर्तन केलं तरी काय बॉम्ब लायचे का कुठवर आलतो जाऊ का डिक्सळा गाडीत बसून कुठवर आलो वेगळं निघा बरं वेगळं निघा तुम्ही प्रमाण म्हणलंय म्हणून तुमच्या लक्षात राहिलं पण सीतामाई सास ससुर गुरु सेवा करी हो आणि हे जर प्रत्येक आईनं मुलीला जर पहिल्यांदा सासरी निघताना सांगितलं उपदेश केला सज्जनो महाराष्ट्रातच नव्हे जगात रामराज्य माणुसकीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही बस आचरण आणि उच्चारण आचरण श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं करायचं पण महाराजांनी प्रमाण दिलं चरित्र ते बसलेले चरित्र ते आचरावे नाही सांगितलं की आचरावे कोणाचं चरित्र ते उच्चारावे कृष्ण परमात्मा भगवंताचा अवतार कधी होतो जब जब होई धर्म के हानी ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते अवतार देवाचा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पापीचे अभक्त दैते ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे मग अवतार देवाचा होय जन्म मथुरेत आणि प्रगट झाले इंदापुरात का गोकुळात उकांडे साहेब जन्म मथुरेत पाटील बोल जागी जरा आणि प्रागट्य झाले गोकुळात नाही का पूर्वीपासूनची पद्धत आहे पहा वहिनीचं बाळांत पण ननंदेनं करायचं कोणी करायचं तुम्हाला शास्त्राला पुराणाला धरून बोलतोय चोखोबरायच्या पत्नीचं बाळांत पण स्वतः विटेवरल्या देवानं केलं चोखोबराय वारीला निघाली पत्नीने सांगितलं ओ मालक 4 दिवसात डिलिव्हरीची तारीख जवळ आली तरी पंढरपूरला निघाले जा भावाला बोलून घेते मग बघते तुमच्याकडं बरं आहे का चोखोबराने लक्ष दिलं नाही गेले वारीला विटेवरला पांडुरंग परमात्मा कोणाच्या रूपात आला चोखोबाची बहीण ते वहिनी दार हाक मारी मारी उघडा वहिनी दार हाक मारी उघडा वहिनी दार हाक मारी उघडा वहिनी दार हाक मारी चोखोबाची बहीण आला चरण धरून चोखोबाची बहीण धरू उघडा वहिनी दार
बहिणीचं नाव नाही, निर्मलाबाईच्या रूपात देव उभे हो. देवाला काय लागते? वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनीने दार उघडलं. दोघी ननंद भाऊजा एकमेकीला कडकडून भेटल्या, रडू लागल्या. रडत रडत चोखोबाची पत्नी म्हणते, बरे झाले तुम्हा देवाने धाडी. आग देवाला धाडला नाही, देवच आलाय. तुझा हाय का टाळक जागेवर? देवाने धाडिले पती माझे गेले. कुठं बी जाऊ दे पतीनं. देवाला देवाने घाणीतलं काम बाळंतपणाचं चोखोबराच्या पत्नीचं देवानं करा. म्हणून पूर्वी पद्धत होती, वहिनीचं बाळंतपण मदत ननंद द्यायची. आता काय दवाखाने हॉस्पिटल काहीच विचारू नका. सिजरन भिजरन 50,000ला गांडाण, लाखभर रुपयाला गांडाण. ते ब्राह्मणाच्या ह्याच्या हे तर कोणी असलं सोडून. ती कधी बिचारी सरा धुणं धुवायची नाही, वरी चढायची नाही. माझं हे दुखतं माझं ते. आर शेतकऱ्याची पत्नी बात दनात धुणं बी धुणार, सरा वरी जाऊन वाळू घालणार. आणि तिला सिजर करायचे 50,000 त्या डॉक्टरचं मड भरवायची गरज नाही. इथं देखील जन्म मथुरेत प्रगट झाले गोकुळात. 2-4 दिवसावर यशोदा माईचं बाळंतपण जवळ आलेले. म्हणून नंद पाटलाची बहीण सुनंदा वहिनीच्या बाळंतपणासाठी घरी आलेली आहे. जन्म मथुरेत प्रगट झाले गोकुळात. हिकडला बाबा तिकडं नेलं आणि तिकडली बीबी हिकडं आणली. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. सकाळची वेळ झाली. आलं देव गोकुळात. सुनंदा सकाळी उठते वहिनी जवळ. मुलगी पाहिली का? काय झालंय? गवळण म्हणती गवळ निलान पुत्र झालं यशोदे. सांगती गवळ निलान पुत्र झालं यशोदे. सांगती गवळ निलान पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळ निलान पुत्र झाला यशोदे. की धावी की पुढे दाटी वाटी झुंजवडे. धावी की पुढे दाटी वाटी झुंजवडे. एक धावी की पुढे दाटी वाटी झुंजवडे. धावी की पुढे दाटी वाटी झुंजवडे. सांगती गवळ निलान पुत्र झाला यशोदेला. 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 पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. मुलगा झाला आणि नंद पाटलाची बहीण सुनंदा आपल्या वहिनीपर्यंत आली. मुलगा पाहिला, आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाची बातमी आपल्या भावाला सांगण्याकरता रस्त्यानं पळाली. नंद बाबा घरी नव्हते ना, गायीची सेवा करण्याकरता गोठ्यात गेलेली होते. काय काढीत होते? गायीचं शेण काढीत होते. अजून देखील मोठमोठे महाराज मंडळी इंदोरीकर गेला तिथं गायीचं शेण. म्हणलं महाराज गायीचं शेण? आणि तुम्ही तर कीर्तन करायचं. गायीच्या शेणात किती ताकद आहे तुम्हाला माहित नाही का महाराज? कुणी करायचं हा होते. नंद बाबा गायीची सेवा करण्याकरता गेले होते. सुनंदा रस्त्यानं पळते. नंद भैया मी नाही बर का. सुनंदा रस्त्यानं आवाज देत चालते, नंद भैया. गाईचं शेण काढणारे नंद पाटलाने आवाज आला, ऐकला आणि बाहेर आले. काय सुनंदा? नंद भैया.
बोल ना सुनंदा. नंदा भैया अग बागल फिगल झालीच काय. पुढचं बोल. आपको लाला भय है, तुम्हाला मुलगा झालेला आहे. बातमी नंद बाबाच्या कानावर आनंदाची पडल्या बरोबर नंद पाटील आणि आनंदाने गळ्यातल्या मोत्याच्या माळी काढल्या. असल्या नाही कशाच्या माळी, मोत्याच्या माळी, आणि फेकल्या अंगावर. कुणाच्या? कीर्तनात खाली मुंडक घालणाराच्या. कुणाच्या अंगावर फेकल्या? सुनंदाच्या. सुनंदा जाओ जाओ सुनंदा, गोकुल में जाओ. अरे आनंदाची वार्ता गोकुळवाशांना सांग. सुनंदा गोकुळात येते. आवाज दिला, अरे गोकुळवासियो. आताच्या कीर्तनाकडे जसे टक लावून बघाले तसे गोकुळातले लोक जमले ते बघाले. काय सांगते? नंद पाटलाला मुलगा झालेला आहे हो. हे ऐकल्यानंतर सुख झाला असेल लोकाला का दुःख? हळूच म्हणाले, चहा पाणी पेल नाहीत का? ऐकला बरोबर नंदा गोकुळातल्या लोकांना इतकं सुख झालं, इतकं सुख झालं, इतकं सुख झालं. हे गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख. बाहेर बघू नका. नंद पाटलाला मुलगा झाले हे कळालं. गोकुळातल्या लोकांना मग किती सुख झालं. तुकाराम महाराज किती सुख झालं सांगा ना. त्यावेळेला अभंगलीला गोकुळीच्या सुखा. कसलं सुख? अंत पार नाही लेखा. मोजता येत नाही ना लिहता येत नाही. एवढं किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हे किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थरथरले. काना दिसतो उठून गोप्या आल्या नटून, काना दिसतो नटून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती
झाला असेल हे चालीन गवळणी ऐकून इथल्या बी लोकांना झाला आहे का आनंद झाला. गोकुळीच्या सुखा आनंदात फरक आहे. अंत पार नाही लेका ज्या सुखाला अंत नाही प्रारंभ. हो एवढं सुख झालं गोकुळच्या लोकांना. प्रपंचातलं सुख वेगळं आणि परमार्थातलं वेगळं. ऐ सांगू का प्रपंचातलं सुख लग्नाच्या वेळेला मध्ये अंतरपाठ धरल्यानंतर पती पत्नी एकमेकाकडे जेवढ्या आनंदाने बघतात म्हातारपणी बघता हो का आता हे विचारतो बसणार म्हातारपणी असं आडवं बघायला लागतात. जणू का 7 जन्माचं वैर आहे त्यांचं. इतकं आडवं बघायला लागतात इतकं आडवं. किती म्हातारी म्हाताऱ्याकडं म्हातारीकडं लाल डोळे. किती लाल माझे नाही तितक्या लवकर होत तुम्हाला दाखवायला. एवढे लाल डोळे करून पाहतात. दोघाच्या मध्ये जर माझ्यासारखं उभा ठाकलं तर काय होईल जागेवर पेट. प्रपंचातल्या सुखाचा प्रारंभही सांगता येतो आणि शेवटही सांगता येतो. पण कृष्ण परमात्मा गोकुळात आल्यानंतर सर्व सुख झालं. सर्व सुखा जागर जनिमनी शारंधर सर्व सुख आहे भिवरीच्या तेरी. सर्व सुखा जागर बाप रखमा देवर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आणि सुख कसं झालं अंत पार नाही त्या सुखा मग या सुखा अंत नाही पार. चरणामध्ये प्रवेश करायचा एका साधकानं जगद्गुरु तुकोबरायला विचारलं महाराज काय बाबा अंत पार न होणारं सुख गोकुळातल्या लोकांना झालं त्याचं कारण तरी. बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण कारण झालं बाळकृष्ण इंदापूर नगरी असं का नाही. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्णच का आपल्याला छटछट चालायचे. गोपाल कृष्ण भगवान कृष्ण म्हणता बाळकृष्ण का रामचंद्र प्रभूच्या चरित्राचा विचार केला तर 9शी संबंध आहे. चैत्र शुद्ध इकडे लक्ष द्या. चैत्र शुद्ध 9मी 9चा आकडा आणि कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार केला तर 8शी संबंध. श्रावण अष्टमी 8 आणि 1 9 आकड्यातली मजा सांगू का कंटाळणार तर नाहीत ना. सगळ्या आकड्याला गाठ आहे पण 8ला गाठ नाही. 1ला डोक्यावर गाठ 2ला खालच्या बाजूला गाठ 3ला मध्ये गाठ 4ला खाली गाठ 5ला उजवीकडल्या बाजूला गाठ 6ला मध्ये गाठ 7ला उजवीकडल्या बाजूला गाठ 9ला डोक्यावर गाठ. बिगर गाठीचा 8 छत्रीच्या दांड्यासारखा सरळ गाठ नाही म्हणून तर गाठ भेट नाही. 8 9चा आकडा पहा.
मी गुणाकार करतो, तुम्ही आडवी बेरीज करायची, बदलच नाही झाला पाहिजे. 9 एका 9 दोन्ही 18, 8 आणि 1 9 त्रिक 27, 7 2 9, 9 चौक 36, 6 3 9, 9 5 45, 5 4 9, 9 6 54, 5 4 9, 9 8 72, 7 2 9, 9 9 81, 8 आणि 1 9 10 90, 9 0. अरे कहे सुंदर दास, अंक में कैसा अंक आहे 9 का अंक बदलच नाही. 8चा आकडा खालीवर जातो. 8 1 8 2 16, किती झाली बेरीज? 6 आणि 1 आम कवा म्हणायचं कीर्तन लांबल बर का अशाने पट 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 पट. 8 तारीख 24, 4 आणि 2, 8 चौक 3 आणि 2 5, 8 45, 4 0. बरं का महाराज कुठवर आलं? 4 आता एकदम वर जात. 8 सखूम 48, 8 आणि 4, 8 सखूम 48 म्हणजे कारण नसताना भीष्माचार्याच्या अंगावर शस्त्र घेऊन धावतं भगवान. 8 सखूम 48, 8 2 16, जरासंधाच्या भीतीनं रणांगण सोडून पळून जात. कृष्ण जीवनामध्ये 8 संख्येला महत्व आहे. अवतार 8वा, देवकीच्या उदरी 8वी तिथी अष्टमी, जन्मले त्यावेळेला 8 वर्षाच्या मूर्तीनं 8 प्रकारचं काम केलं. बाळकृष्ण, लालकृष्ण, राधाकृष्ण, युगुल कृष्ण, भगवान कृष्ण, श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण, योगेश्वर कृष्ण. किती प्रकारचं कार्य? 8. गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न विचारावा. पहिल्या श्लोकात धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेत उत्सव मामका पांडवाचे किम कुरुत संजय. विजय आपला का पांडवाचा? धृतराष्ट्र संजयनं उत्तर दे. मला कळतंय तेवढं सांगतो. आपल्याकडे 11 शिवनी सैन्य, ते पांडवाकडे 7च. आपल्याकडे एकापेक्षा एक अतिरथी महारथी, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, त्यांच्याकडे एकटाच खादाड भीमदादा सरसेनापती. एवढं ऐकल्यानंतर धृतराष्ट्राचे आनंदी झाले. संजया काय मज गमी ऐसे सांग बा संजया तुझी ज्योतिष शिकायची. मला तर वाटतं तुझ्या बोलण्यावरून आपलाच विजय. संजयला माहित होतं आपला विजय होणार नाही, पण आता जर ह्या म्हाताऱ्याला जर सांगितलं ना, नरड दापत नौकरी भूमलत जाते. अरे उत्तर देता देता गीता ग्रंथ पूर्ण संपलेला आहे. 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगू राजे विजय कोणाचा? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र स्त्री विजोर भूतिर ध्रुवानीतिर्मतिर्मम. ज्या बाजूला कृष्ण परमात्मा शस्त्र घेऊन रथावर आरूढे हा योगेश्वर कृष्ण. विठाला भगवान कृष्ण यशस्वी अवतारे, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 6 गुणांनी संपन्न भगवान कृष्ण. श्रीकृष्ण रुक्माई म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार, पाय लक्ष्मीच्या हाती श्रीकृष्ण. गोपाल कृष्ण खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी, वेणू तारी तसे सावळा जगदेटी, सावळा जगदेटी, कांबळी हातामध्ये काठी, तारी तसे देनो, कांबळी हातामध्ये काठी, सावळा जगदेटी, बाई बाई सावळा जगदेटी. रानातून सूर्यास्ताच्या वेळेला खांद्यावर कांबळे, हातामध्ये गाई गोपाळा समेत येत असले गोपाल कृष्ण, युगुल कृष्ण गोपी बरोबर रासलीला करत असताना प्रत्येक गोपी बरोबर एक एक कृष्ण, एक एक गवळणी, एक एक गोपाळ, युगुल कृष्ण. राधा कृष्ण राधेच्या सानिध्यात आपल्याला वेळ नाही. राधा आणि तो मुरारी क्रीडताती कुंज. राधेच्या सानिध्यात राधा कृष्ण. लाला कृष्ण ज्याचं लालन पालन केलं तो लाला कृष्ण.
कृष्ण परमात्मा बाहेर गेले आणि इतक्यात लाला कृष्ण पाहणं यशोदा बाहेर येते. शेजारणीला विचारले, माझ्या कृष्णाला बघितलं का हो? नाही का बघितलं? माझा कृष्ण देखील का? माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांग गे. माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांग गे. माझा कृष्ण देखिला का कुणीतरी सांग गे. माझा कृष्ण देखिला का कुणीतरी सांग गे. 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 कुणीतरी सांग तो लाला कृष्ण. पहिल्यांदा मथुरेतून गोकुळात आला तो बाळकृष्ण म्हणून शब्द लिहिला अभंगात. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण हे बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण वरे वरे हे आनंदल्या नर नारी. नंदा घरी म्हण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा एक. बाळकृष्ण नंदा घरी म्हण आनंद आल्या नर नारी. आनंद आला कशामुळं? काय गोकुळात म्हणतात तोरण काय बांधले, गुड्या काय उभा केल्या.